हॅलो फ्रेंड्स, तर आज तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज हक्का नूडल्स। तर त्यासाठी एक कढई किंवा पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे। उकळी आल्यानंतर आपलं व्हेज हक्का नूडल्स तुम्ही त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आणि इथे मी अर्धा चमचा मीठ आणि थोडं तेल टाकलेलं आहे। हे व्हेज हक्का नूडल्सचं पॅकेट तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये किराणा दुकानामध्ये मिळून जाईल इझिली। इथे उकळी आली तर मी त्याच्यामध्ये नूडल्स टाकलेत। 5 ते 6 मिनिट ह्या नूडल्स व्यवस्थित शिजून द्यायचे, जादा शिजून नाही द्यायच्या। इथे काही मी भाजी घेतली माझ्या म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता। इथे शिमला मिरची, कांदा, कोबी, गाजर हे सर्व असं उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचं आहे। इथे माझी शिमला मिरची झाली आहे, त्यानंतर मी कांदा हे सर्व भाजी भाजीपाला जो आहे तो सर्व उभ्याच आकारात चिरायचा आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे टाकू शकतायत। त्याच प्रकारे थोडं लसूण आणि 1-2 हिरव्या मिरच्या आणि अद्रक टाकायचे आहेत। व्हेज हक्का नूडल्स घरच्या घरी बनवायला खूप सोपं आहेत, तुम्ही पण करू शकतायत। कारण बाहेरच्या खाण्यापेक्षा कधीही घरचं खाल्लेलं चांगलंच असतं। इथे मी गाजर घेतले, त्याची वरची साल काढून घेतली आणि ते देखील उभ्या आकारात चिरून घेतलेले आहेत। त्याच प्रकारे आता मी कोबी पण घेतलेले आहेत, कोबी देखील उभ्याच आकारात चिरायचे आहेत। व्हेज हक्का नूडल्स बनवायला सोप्या पण आहेत आणि हायजेनिक बाहेरचं खाण्यापेक्षा तर कधीही घरचं चांगलंच असतं। नूडल्स बनवायला उशीर पण नाही लागत, तर 5 ते 6 मिनिटच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये काढून घेणार आहेत। इथे माझे सर्व भाज्या वगैरे सर्व व्यवस्थित चिरून झाले, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे सर्व भाज्या चिरून घ्यायच्या। थोडा लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या मी देखील ते चिरून घेतलेले आहेत। आता आपल्या नूडल्स चांगले बॉईल झालेले आहे, तर त्या बॉईल नूडल्स एका याच्यामध्ये असं कंटेनर घ्यायचं खाली आणि त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि वरून त्या नूडल्सवर गार पाणी ओतायचं, कारण त्या एकमेकांना चिटकणार नाही म्हणून। इथे मी गॅसवर कढई ठेवली, थोडं तेल टाकलं। तेल सर्व कढईला असं पसरून घ्यायचं, कारण मग नूडल्स जादा चिटकत नाही। आणि इथे गॅसची फ्लेम हायच राहून द्यायची। इथे मी अद्रक टाकलेत, लसूण आणि हिरवी मिरची आणि ती चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची 1 मिनिटासाठी। त्याचप्रमाणे इथे मी जो चिरलेला कांदा, कोबी, गाजर आणि शिमला मिरची टाकून घेणार आहे आणि ही जेव्हा प्रोसेस चालू असते तेव्हा फ्लेम एकदम हायच राहून द्यायची, कारण ज्या भाज्यांमध्ये जो क्रंचपणा तो निघून जातो जर कमी गॅस असला तर। त्यासाठी गॅसची फ्लेम हायच राहून द्यायची। इथे 1-2 मिनिट चांगल्या अशी व्यवस्थित फुल फ्लेमवर मी भाज्या मिक्स करून घेतल्या। त्याचनंतर टमॅटो केचप, ब्लॅक सोया सॉस आणि रेड चिली सॉस आणि त्याचप्रमाणे मी व्हेज हक्का नूडल्स मसाला पण इथे टाकलेला आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान झालेत। आणि जेव्हा आपण आता आपण नूडल्स टाकणार आहेत, तर त्यावेळेस गॅसची फ्लेम थोडी कमी करायची। नूडल्स टाकायला काय म्हणजे लवकर होऊन जाईल। आणि आता इथे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे। इथे मी चमचा पण घेतलाय, कारण ते नुसतं त्याने हलवून व्यवस्थित मिक्स नाही होणार। ते दोघं असं मिक्स केलं सगळं व्यवस्थित मिक्स होतं। छान अशा आपल्या व्हेज हक्का नूडल्स तयार झालेले आहेत, इथे तुम्ही बघू शकतायत। आता त्यामध्ये नूडल्समध्ये मीठ नाही टाकायचं, कारण आधी आपण टाकलेले आहेत। तर तुम्हाला कसा वाटला मग हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।